मी जेव्हा ॲडमिशन घेतली तेव्हा जवळपास MS आणि DO ऑर्थो म्हणजे PG आणि डिप्लोमा PG असे 12 सीट होते तिथं. 12 जणांनी माझ्यासकट 12 जणांनी ॲडमिशन घेतलं. पण तिथं काम इतकं जास्त होतं की 3-3 दिवस न झोपता काम करावं लागायचं आणि कंटिन्यू एमर्जन्सी एक दिवस असेल तर मग पूर्ण रात्रभर जागणं. दुसऱ्या दिवशी जर OT असेल तर मग OTमध्ये 8-8, 10-10 ऑपरेशन. ऑर्थोपेडिक म्हणजे अस्थिरोग म्हणजे खूप याला शारीरिक काम जास्त असतं. तर त्याच्यामुळे 12पैकी कामाचा लोड बघून 6 लोक तर सोडून चालले गेले होते. म्हणजे तुम्हाला तिथं मोठ्या प्रमाणात सॅलरी पण होती आणि नंतर ते कोर्स झाल्यानंतर गव्हर्नमेंटची डिग्री पण भेटणार आहे. एवढं असतानासुद्धा लोक सोडून जात आहे म्हणजे एकदम काम खूप. जसं आपण मिलिटरीची ट्रेनिंग करतो, मिलिटरीची ट्रेनिंग जशी टफ राहते म्हणजे आयुष्यातला तो सगळ्यात कठीण पिरियड राहतो त्या व्यक्तींच्या. तर त्याप्रमाणे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये जो पहिल्या वर्षाचा जो 12 महिन्याचा जो कालखंड होता तो त्या मिलिटरी ट्रेनिंगचा जो भाग होता तसाच खूप टफ गेला, शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या पण. आणि मी एक निश्चय केला होता की काही झालं, कुठलीही परिस्थिती आली तरी आपल्याला इथून काम करून पास होणंच जाणे म्हणून नक्की. त्या हिशोबानेच आपण प्रत्येक जी गोष्ट कठीण होती त्याला आपण सामोरं जात गेलो.